नमस्कार मित्रांनो, माझ्या एका न्यू ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आमचा मान्सून मधला पहिला ब्लॉग होणार आहे किल्ले विसापूरचा। मी तुम्हाला तुंग किल्ल्याला जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की पवनमाळामध्ये आमचा एकच किल्ला राहिला, तो मला कंप्लीट करायचा आहे। आज तो किल्ला राहिलेला आम्ही कंप्लीट करणार आहे, किल्ले विसापूर। चला तर आपण किल्ल्यावरती भेटूयात। माझी ट्रॅव्हलिंग सुरू करतो। पावसामुळे पण मी पण खूप भिजलोय। आता इथं थोडासा पाऊस कमी झाला म्हणून मी तर टेक घेतोय। आपण भेटूयात गडावरती। मी थोडेसे काही टेक वगैरे काढतो, मस्तपैकी तुम्हाला दाखवतो आणि मी तुम्हाला भेटतो गडावरती। आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। विसापूर किल्ल्याला संबळगड असेही म्हटले जाते। हा किल्ला पुण्यापासून अवघ्या 70 किलोमीटरच्या अंतरावर आहे। विसापूर किल्ल्याची उंची सुमारे 3500 फूट इतकी उंची आहे। मुंबईहून पुण्याकडे जाताना लोणावळा सोडले की लोहगड विसापूर ही जोडगोळी गिर्यरोहकांचे लक्ष वेधून घेत असते। मळवली रेल्वे स्थानकावरून उतरल्यावरच समोर दिसतो तो म्हणजे लोहगड। मात्र डोंगरमागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो। पवनमावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा बोर घाटाचे संरक्षण करतो। पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळू शकले नाही। मित्रांनो, ट्रेकिंग सुरू झालेली आहे। फुल चिक्कल चिक्कल झालेला आहे खाली आणि पायले घसरायला लागले। 2 वेळा पडता पडता वाचलोय। मित्रांनो, थोडीशी ट्रेकिंग करून आल्यावरती आपल्याला सर्वात पहिला एक विहीर बघायला भेटते। याच्यावरती नाव लिहिलेलं आहे किल्ले विसापूर या साईडला, म्हणून आपल्याला इकडे वरती जायचं आहे। पाणी आहे विहिरीमध्ये आणि हिरवगार बघू शकता लोकेशन लोणावळ्याचा। पाठीमागे तिकडे पूर्ण हायवे बघा कसं आहे हायवे। थोडंसं झूम करतो मी। मान्सूनमुळे खूप छान दिसतंय। चला आपण आता वरची ट्रेकिंग चालू करूयात। चला चलो मित्रांनो, आपल्याला मंदिर लागलेलं आहे। बघूयात मंदिराचा व्ह्यू। मंदिर आहे हनुमानाचं मंदिर। हनुमानाचं मंदिर लागलेलं आहे इथं। जय बजरंगबली। मित्रांनो, तिथं वॉटरफॉल दिसतंय आता हळूहळू, झरे चालू झालेत। तेवढा पाऊस नाहीये, पण असं जोरात पाऊस पडला ना असं कंटिन्यू दिसेल। मंदिराचं दर्शन घेऊन पुढची ट्रेकिंग सुरू केलेली आहे। ही जे वर बघताय तुम्ही, हे तटबंदी आहेत सर्व। पाय सांभाळून ठेव रे बाबा। रस्ता आहे ना, पाय डायरेक्ट निसटून जात आहे। हे बघा कसे मान्सून मधला पहिला ब्लॉग। आता इथं दुकान टाकतात काहीतरी चहा पाणी वगैरेच, त्यांची तयारी सुरू आहे आता। हे पहा मित्रांनो, असा रस्ता आहे। पाय घसरला संपला विषय। हे हळू ये। डेंजर रस्ता आहे। चला पटापट पटापट। वाव 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 वाव, किती छान व्ह्यू आहे। पाणी साचलंय पूर्ण। असा रस्ता आहे मित्रांनो पूर्ण गडाचा। ए बरोबर चाललं ना आपण? मित्रांनो, हेल्मेट मुळे केस इकडे तिकडे झालेत, पूर्ण अंग वल्ल झाले। रोड बघा खाली कसे, वाट बघा कशी आहे खाली। आणि चाललो आम्ही गडाच्या दिशेने। पाय खूप पिसला लागले। ए बाबा, मस्त वाटतं जरा सह्याद्रीमध्ये येऊन। खूप शांत वातावरण, ना कोणाचं एक ना कोणाचं दोन। मस्तपैकी ब्लॉग बनवतोय।
जंगल ट्रेक, पूर्णपणे जंगल ट्रेक दिसायला लागले मित्रांनो. कांदा भजी, कांदा भजी. बापरे. मित्रांनो बघा ना जरा कसं आहे. पाणी पण पडायला लागलं. बघा कसे वातावरण. पावसाचा पहिला ट्रेक आहे आमचा. अद्भुत पाणी आलंय. बापरे. हे प्रभू ये देखो ये क्या हुआ. कसं आहे मस्त आहे. असे ट्रेक आहे. मैं तो पूरा वल्ला वल्ला हो गया. मैं अभी वल्ला वल्ला हो गया पूरा. वाह 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 वाह. बघा मित्रांनो कसं व्ह्यू आहे. वारं खूप जास्त सुटलेलं आहे त्यामुळे जास्त आवाज येत नाहीये. मित्रांनी पूर्ण भिजून टाकलेलं आहे मला. मला म्हणलं जा खाली देतो भिजायला आणि हो वाळा थांबला. यालाही भिजवणार आहे. थांबा थोडं भिजवणार आहे. पूर्ण भिजवलंय मला आता. अशी ट्रिक आहे मित्रांनो बघा. बहुत खतरनाक आहे रे. बघू शकता किती पर्यटक आलेले आहेत समोरच आहेत तुमच्या. पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी उत्सुकतेने आलेले आहेत. मित्रांनो इथं पाण्याचा टाका लागलेला आहे आपल्याला. बघा किती शुद्ध पाणी आहे. पाणी पिण्यायोग्य आहे. पाण्याचा टाका असं गडावरती आल्यानंतर आपल्याला इथं हा पाण्याचा टाका लागतो. अशी वरती ट्रेकिंग आहे. मित्रांनो इथून हनुमानाच्या मूर्तीपासून इथं छान अशा पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. इथे हनुमानाची मूर्ती छान अशा पायऱ्या सुरू झालेल्या आहेत वरती जाण्यासाठी. अशी ही ट्रेकिंग आहे. ट्रेकिंग संपल्यावरती अजून इथं परत थोडेसे पायऱ्या लागलेले आहेत. पायऱ्या चढून वरती जात आहोत. असे इथं गावकरी बसलेले काहीतरी विकण्यासाठी. हा मान्सूनचा व्ह्यू आहे मित्रांनो बघा. हा निसर्गाचा वॉटरफॉल मित्रांनो. किती छान असा पाणी पडतोय. असा मस्तपैकी असं खाली जातोय. चला आता हे पूर्ण तटबंदीत. आता आपण चाललो राजवाड्याकडे. तर पाण्याची टाकी लागलेली आहेत वरती. पाण्याची टाकी मित्रांनो गडावरती आल्यावर इथे सूचना फलक लावलेला आहे. पाण्या टाकीमध्ये पाय टाकू नये किंवा आंघोळ करू नये आदेशावरून. काय झालं होतं पाठीमागे इथं मुलं येऊन इथं पोहत होते त्यामुळे इथं तटबंदी लावलेली आहे.
मित्रांनो हे गड किल्ले आहेत आपल्याला इथं आपले काय स्विमिंग टॅक नाही आहे काय नाही आपण असं कुठं पण येऊन पोहायचं नसते मित्रांनो. हे गड किल्ले आपण जेवढं याची काळजी घेऊ तेवढेच हे टिकतील. मस्त खोल आहे. आपण राजवाड्याच्या दिशेने. मित्रांनो हे दगड बघून तुम्ही पहिल्याच्या माणसाचा बलाचा अंदाज घेऊ शकता त्यांचे बल किती होते. एवढे मोठे दगड असं थप्पी लावणं का सोपी गोष्ट आहे का मित्रांनो. आपल्याला साधं 5-6 माणसाला हालत पण नाही. बघा मित्रांनो खूप छान असे धुके आलेले आहेत. किती छान असा धुकाचं वातावरण. वाव. तटबंदीवरती उभा राहायचं नाही आम्ही साईडला थांबलेलो आहे. बघा असा छान असा व्ह्यू येतोय पूर्ण. वारं खूप जास्त सुटलेलं आहे. अशी तटबंदी पूर्ण पावसाळ्यातला पहिला ट्रेक. चाललोय राजवाड्याच्या अवशेषकडे. धुक्यामुळं पूर्ण काही दिसायला भेटलेली आहे. हा चुन्याचा घाणा आहे आणि एक तोफ ठेवलेली इथं. आले मित्रांनो. मित्रांनो हे जे पाहताय तुम्ही हे चोरवाट आहे. इथनं पण जाता येतं आपल्याला आणि इथनं पण येता येतं वरती. चला चोर वाटेत ना जरा बघू कसं घेत. वा 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 ही चोर वाटे मित्रांनो. अशी ही मित्रांनो हे पहा कशी आहे. चोर वाटे मित्रांनो ही. गेला बूट पाण्यामध्ये. अशी ही चोर वाटे मित्रांनो. अशी ही चोर वाट बघा. अशी ही चोर वाट. शी निघते बाहेर चोर वाट. मित्रांनो हे आहेत राजवाड्याचे अवशेष. आम्ही पोचलोय पूर्ण तिकडनं त्या कडकडने येऊन येतं आम्ही राजवाड्याच्या दिशेने आलो. बोलून आहे ना तेवढा. राजवाडा आहे मित्रांनो असा. तिकडे पण एक आहे वरती. हा असा राजवाडा आहे पूर्ण. असा हा राजवाडा आहे मित्रांनो. इथे खूप शांती वाटते कारण एवढा वारा सुटलाय काहीच रेकॉर्ड करता येत नाही. एवढं खूप वारा सुटलेला आहे. का पाऊस बघू शकता तुम्ही. पाऊस चालू आहे. असा हा राजवाडा आहे. जस्ट फील करतोय त्या काळी काय असं इथं अशा आतमधनं भिंती वगैरे. पण आता पूर्ण
संपण्याच्या याच्यावरती मित्रांनो मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो गड किल्ल्याला जपत जावं. चला आपण निघत बाहेर. मित्रांनो वरती आल्यानंतर अशा आपल्याला दोन इमारती पाहायला मिळतात. एक इमारत आहे ही मोठी आहे, शक्यतो राजवाडा असावा. खाली एक आहे तिथं. असा आता जोराचा पाऊस चालू लागलेला आहे. असा बघू शकता व्हिडिओ. ताशेवरती दोन तोफा ठेवलेल्या आहेत. किती छान अशी तोफ आहे, अजून पण सुसज्जित आहे, सुशिक्षितपणे अजून आहे. ही एक तोफ. आम्ही जातो शिव मंदिराकडे. चल वरती एक पाण्याचा तळ आहे मित्रांनो आणि समोर मंदिर आहे. मंदिराकडे निघाले आम्ही. जय मित्रांनो मंदिरापाशी पोहोचलोय. समोर बघू शकता ते मी कुंड आहे. कुंडाच्या समोरच पाठीमागच्या साईडला कुंड आहे. ही दीपमाळ आहे समोरची गोष्ट. सहा मंदिर आहे. कृपया मंदिराला प्रदक्षिणा घालणे म्हणजे फेऱ्या मारायच्या नाहीत मंदिराला. मित्रांनो एक नंदी बघा अवस्थेत हा मंदिर सुशिक्षित. हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो पाऊस खूप वाढलेला आहे. आम्ही व्हिडिओ इथंच थांबवत आहोत. आता मी आहे मंदिरापाशी. तिथंच मी व्हिडिओ एंड करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. नेक्स्ट लोकेशन आता पुढे बघूयात कुठलं होणार आहे काय. हा मॉन्सून मधला पहिला ट्रेक होता. आता जोराचा पाऊस चालला आहे. तेव्हा ना ट्रेकला कोण येणार आहे. बघू शकता पब्लिक किती पाठी. बघू शकता किती पब्लिक आहे. एवढ्या पाऊस आहेत पण सगळेजण गडावरती येतात. तुम्ही कधी येत आहे या लवकर या. जय करा. गड किल्ले बघा महाराजांचे आपले. मला तर 350 किल्ले कम्प्लीट करायचे आहेत. बघत आपले किती कम्प्लीट होतात काय. चला वारं सुटलेला आहे. इथं व्हिडिओ थांबवतो आता व्हिडिओ इथंच. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.